नमस्कार. सायन्स फोरम अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज आता सुरू केलेलीच आहे. त्यामधील आज आपण फिजिक्स या विषयाचा 9 नंबरचा टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत. हे पॉईंट्स पाहत असताना मुलांना तुम्ही फिजिक्स या विषयाचं टेक्स्टबुक घ्यायचं आहे आणि त्या टेक्स्टबुकमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे किंवा पॉईंट्स सांगणार आहे ते पॉईंट्स तुम्ही सर्वांनी मार्क करून घ्यायचे आहेत. आता या टॉपिकमध्ये जर पाहिलं तर जवळपास 6 ते 7 पॉईंट्स मेजर आहेत. मेजर इम्पॉर्टन्स असणारे हे पॉईंट्स आहेत. ते पॉईंट्स आपण चला पाहूया. त्या ठिकाणी हे जे पॉईंट्स आहेत तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या. ओके. तर करंट इलेक्ट्रिसिटी हा जो टॉपिक आहे मुलांनो, हा टॉपिक तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला आपल्याला हा टॉपिक 4 to 6 मार्क्ससाठी आहे. हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि टॉपिक हा अत्यंत सिंपल आहे. टॉपिकमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात सहजपणे जर आपण प्रिपरेशन त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने केले तर. आता पहिला जो इम्पॉर्टंट पॉईंट या टॉपिकमधला आहे तो पहिला टॉपिक म्हणजे KCL अँड KVL. तर हा पॉईंट सर्वांनी मार्क करून घ्यायचा आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट KCL अँड KVL. आता KCL आणि KVL वरती आपल्याला स्टेटमेंट्स तर पडतातच किंवा त्याचं एक्सप्रेशन तर पडतंच, म्हणजे फॉर्म्युला लिहायचा असतो. एक्सप्रेशन तर पडतंच, परंतु मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये त्या ठिकाणी याचे जे काही अल्टरनेटिव्ह गोष्टी आहेत, जसं की KCL मीन्स कन्झर्वेशन ऑफ चार्जेस, KVLमध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, असे पॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत की जे MCQजमध्ये आपले मार्क्स सेव्ह करतील. हा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट किंवा हायेस्ट इम्पॉर्टंट असणारा पार्ट आहे. 2 नंबरचा पॉईंट आहे विटस्टोन्स ब्रिज. याच्यामधील जी काय बॅलन्सिंग कंडिशन आहे, बॅलन्सिंग कंडिशन आपल्याला पेपरमध्ये प्रूव्ह करायची असते, डिराईव्ह करायचे असते. ते एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये विचारतात. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आता मीटर ब्रिज. मीटर ब्रिजमध्ये जो काही नवीन सिलेबस आहे तुमचा, त्या सिलेबसमध्ये तुम्हाला मीटर ब्रिज या पॉईंट अंडर मीटर ब्रिजचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, मीटर ब्रिजमध्ये एरर्स कशामुळे होऊ शकतात त्याचे सोर्सेस, आणि हे एरर्स कशाप्रकारे मिनिमाइज करायचे, असा पॉईंट आपल्याला पेपरमध्ये विचारला जातो. तर हे तिन्ही पण पॉईंट अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही सर्वांनी टेक्स्टबुकमध्ये मार्क करून ठेवा आणि प्रिपरेशन करताना ह्याच वेने तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. यानंतर मुलांनो, या चॅप्टरमधील नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटरमध्ये पहिल्या प्रथम पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल महत्त्वाचा आहे. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल आपल्याला त्या ठिकाणी पेपरला विचारलं जातं. ओके. त्यानंतर आहे पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ग्रेडियंटचं डेफिनेशन प्लस त्याचं SI युनिट. तर SI युनिट आपल्याला MCQजमध्ये विचारलेलं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. आता पोटेन्शियोमीटरचे ॲप्लिकेशन्स आहेत, तर 3 ॲप्लिकेशन्स आहेत. त्या 3 ॲप्लिकेशन्सवरती आधारित आपल्याला न्यूमेरिकल्स येतात. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये न्यूमेरिकल्स आता रिसेंटली येऊन गेलेला आहे. तो देखील न्यूमेरिकल तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहायचा आहे. पुढील स्लाइड्समध्ये मी तो पॉईंट कव्हर करणार आहेच. परंतु पोटेन्शियोमीटरच्या ॲप्लिकेशन्सपैकी जो काय थर्ड ॲप्लिकेशन आहे, दॅट इज नथिंग बट डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक्सप्रेशन पेपरमध्ये लिहायला पण विचारतात किंवा न्यूमेरिकल्स त्याच्यावरती विचारला जातो. यानंतर मुलांनो, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. हाही सर्वांनी प्रिपेअर करायचा आहे. डिफरन्स बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर, हाही पॉईंट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. हे सर्वांनी मार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅलोमीटरचा पॉईंट येतो मुलांनो. गॅलोमीटरमध्ये आपण मूव्हिंग कॉईल गॅलोमीटरचं कन्व्हर्जन ॲमीटरमध्ये कसं करायचं, हा एक पॉईंट आपल्याला लिहिण्यासाठी येतो. त्याचप्रमाणे रिसेंटली जर आपण पाहिलं, मागील 2-3 वर्षामध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटरवरती, म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅलोमीटरचं कन्व्हर्जन ॲमीटर आणि व्होल्टमीटरवरती जे काय आपण करतो त्याच्यावरती आधारित न्यूमेरिकल्स पेपरमध्ये त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट वन ऑफ द इम्पॉर्टंट किंवा हायेस्ट वेटेज असणारे पॉईंट आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघितले तर त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला याच्यावरती आधारित न्यूमेरिकल्स प्लस थेअरी असे दोन्ही क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटतात. हे पॉईंट तुम्हाला सर्वांना व्यवस्थित करायचे आहेत. नंतरचा पार्ट आहे डिफरन्स बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर. हाही पॉईंट त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये जर पाहिलं
KCL KVL आहे, व्हीटस्टोन्स ब्रिज आहे, मीटर ब्रिज आहे, मीटर ब्रिजचं वर्किंग, त्याचप्रमाणे त्याचे सोर्सेस ऑफ एरर्स, त्याचं कन्स्ट्रक्शन, हाऊ टू मिनिमाइज द एरर्स. त्यानंतर तुमचा जो पार्ट आहे पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल, त्याचे ॲप्लिकेशन्समध्ये तिन्ही ॲप्लिकेशनचे फॉर्म्युले करायचे आहेत, त्याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात. त्यातील थर्ड ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे, डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. ते झाल्याच्या नंतर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन इंटू ॲमीटर अँड इंटू व्होल्टमीटर, तसेच ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधील डिफरन्स, हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी या चॅप्टरमध्ये करायचे आहेत. आता न्यूमेरिकल्स कोणत्या कोणत्या पॉईंटवरती आधारित आहेत ते थोडक्यात पाहूया. हे तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की KCL हा जो काय KCL अँड KVL जे काही लॉज आहेत पेज नंबर 214 वरती आहेत, तर तुम्ही मार्क करून घेतला असेल. न्यूमेरिकल जर पाहिलं आपण तर सर्किटमधील करंट किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला KVL वरती आधारित न्यूमेरिकल्स त्या ठिकाणी विचारले जातात. आपल्या टेक्स्टबुकमध्ये 2 क्वेश्चन्स KVL वरती सॉल्व्ह केलेले आहेत. ते सॉल्व्ड एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने करा. तुमचं त्या ठिकाणी त्या 2 क्वेश्चनवरतीच काम होऊन जाणार आहे. ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी मी तुम्हाला पुढे दाखवतो. हा जर न्यूमेरिकल तुम्ही पाहिला तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 229 वरती सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे. सेम तशाच प्रकारचा क्वेश्चन त्यांनी आपल्याला PYQ मध्ये विचारलेला आहे. हे का सांगतोय की जेणेकरून आपल्याला हे समजलं पाहिजे किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किती महत्त्वाचा आहे. त्यानंतर किर्चॉफ सेकंड लॉ सांगा असं त्यांचं म्हणणं आहे, तर ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, दॅट इज KVL. ओके. त्यानंतर बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज, हेही मी तुम्हाला बोललेलं आहे, पेपरला पडतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मीटर ब्रिजवरती आधारित न्यूमेरिकल त्या ठिकाणी पडलेला आहे. सिम्पल न्यूमेरिकल आहे, हा देखील न्यूमेरिकल हा सिम्पल आहे. ओके. यानंतर आहे तुमचं डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. हा पॉईंट मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर त्यांनी विचारलं आपल्या पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे जे काही पॉईंट मी तुम्हाला स्टार्टिंगला महत्त्वाचे सांगितले होते तेच पॉईंट्स त्या ठिकाणी त्यांनी, म्हणजे तेच पॉईंट्स त्या ठिकाणी PYQs मध्ये आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स हे सर्व आहेत. परत इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करा, अशा प्रकारचा क्वेश्चन PYQs मध्ये विचारलेला आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 223 तुम्ही सर्वांनी रेफर करायचा आहे. नंतर आहे डिफाईन्ड पोटेन्शियल ग्रेडियंट, ऑलरेडी मी तुम्हाला कव्हर केलेला आहे हा पॉईंट, पेपरला विचारलेला आहे, हे पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर, हाही वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स फॉर आयडियल व्होल्टमीटर. मग आता आयडियल व्होल्टमीटर आणि आयडियल ॲमीटरमध्ये रेजिस्टन्स किती असतो असा क्वेश्चन आपल्या पेपरला विचारला जातो. तर आयडियल व्होल्टमीटरमध्ये इनफायनाईट रेजिस्टन्स असतो, आयडियल ॲमीटरमध्ये 0 रेजिस्टन्स असतो. हे क्वेश्चन्स आपल्याला MCQs मध्ये त्याचप्रमाणे बोर्ड एक्झामिनेशनला 1 सेंटेन्समध्ये सुद्धा येऊ शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी, आता हा न्यूमेरिकल आहे बघा. तर हा जो काही न्यूमेरिकल आहे तुमचा, हा न्यूमेरिकल तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करायचा. मी तुम्हाला मगाशीच बोललो की डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स इन केस डिटर्मिनेशन ऑफ इंटरनल रेजिस्टन्स वरती आधारित थेरी क्वेश्चन पडतो, त्याचप्रमाणे न्यूमेरिकल सुद्धा पडतो. त्यामुळे तो पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन पहा. या क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला असिस्ट अँड अपोज मेथड दिलेली आहे आणि तुम्हाला माहित आहे असिस्ट अँड अपोज मेथडमध्ये EMF कम्पॅरिझन आहे. सो पोटेन्शियोमीटरचं सेकंड ॲप्लिकेशन आहे. या केसमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण EMF E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 अशा प्रकारे फॉर्म्युला यूज करतो आणि सहजपणे कॅल्क्युलेशन करतो. लक्षात सर्वांच्या क्लिअर. तर यामध्ये जे काही L1 आहे, हा L1 तुमचा जी लेंथ मोठी असेल ती घ्यायची, जी लेंथ छोटी असेल ती त्या L2 म्हणून घ्यायची आहे. ओके, ठीक आहे. नंतर तुमचा पार्ट आहे व्हॉट इज अ शंट. आपल्याला माहीत आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपण ॲमीटरमध्ये करतो त्यावेळेस मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला जो पॅरलल आपण लावत असतो रेजिस्टन्स, तो पॅरलल रेजिस्टन्सला आपण शंट रेजिस्टन्स असं म्हणतो. त्याची व्हॅल्यू लो असते, तर ते त्यांनी या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कन्व्हर्जन ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू ॲमीटर हा जर पॉईंट व्यवस्थितपणे केला तर त्यामध्ये शंट हा पॉईंट येतो. शंट कसा डिटरमाइन करायचा, तर या ठिकाणी डेरिव्हेशन त्यांनी दिलेलं आहे, व्यवस्थित टेक्स्टबुकमध्ये बघून करा. हे दोन्ही पण पॉईंट ज्या ठिकाणी मी मार्क केलेलं आहे, हे दोन्ही पण पॉईंट पेपरमध्ये विचारलेले आहेत. कोणते पॉईंट मार्क केलेले आहेत बघा, हे S इज इक्वल टू आणि S इज इक्वल टू G अपॉन N-1. सर हे दोन्ही पण पॉईंट व्यवस्थित तुम्ही सर्वांनी करायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट जर बघूया आपण, नेक्स्ट पॉईंटमध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधला डिफरन्स विचारला जातोच, महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे पहा व्होल्टमीटरवरती न्यूमेरिकल, ओके, कन्व्हर्जन ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू व्होल्टमीटर, त्याचप्रमाणे कन्व्हर्जन ऑफ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू
ॲमीटर वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी कंबाईन क्वेश्चन आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो काही लास्ट सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते हेच आहे, म्हणजे ते ह्याच प्रकारचं आहे. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ते सॉल्व करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेम तोच क्वेश्चन आपल्याला 9.11 हा जो सॉल्व्ड एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे लक्षात घ्या, ॲमीटर व्होल्टमीटरवरती आपल्याला न्यूमेरिकल्स त्या ठिकाणी पेपरला विचारले जातात. लक्षात सर्वांच्या. तर अशा प्रकारे मुलांनो या ठिकाणी जवळपास आपण करंट इलेक्ट्रिसिटीचे सर्व पॉईंट्स या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तुम्ही सर्वांनी हे सर्व पॉईंट्स मार्क करून घेतले असतीलच. जेवढे काय पॉईंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत तेवढे पॉईंट्स तुम्ही सर्वांनी बोर्ड एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी त्या ठिकाणी तयारी करा त्यांची. आणि या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये 6 आउट ऑफ 6 मार्क्स सर्वांना मिळालेच पाहिजे. ओके, तर मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.